याच्याकडनं कुठनं येतंय आणि तुम्ही कॉलेजमध्ये कसं काय आणताय? जरा नीट सांगशील का? हे बघ, तू घाबरू नको. खरं खरं काय ते सांग. तू जर खरं बोललास ना आता, तर या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जाता येईल आपल्याला. अरे बोल बोल तू. मॅडम, आपल्या कॉलेजचाच एक मुलगा हे सगळे ड्रग्स सप्लाय करतो. चरण नाव आहे त्याचं. तोच हे सगळे ड्रग्स कॉलेजमध्ये आणतो आणि विकतो. कौशिकी मॅडम, हां, तुम्हासनी या प्रकरणाच्या मुळाशी जायचं होतं की नाही? मग चरण तोच आहे जो आमच्या कॉलेजमध्ये सगळे ड्रग्स पुरवतोय आणि पोरासनी देतोय. लय वाया गेलेला पोरगा होतो. कौशिकी, हे आपलं एक कॉलेज झालं. अशी अनेक कॉलेजेस असतील, अनेक चरण असतील. हे विष त्या सगळ्यांपर्यंत कोण पोचवतं हे शोधून काढलं पाहिजे. मॅम, आत्ता आपल्याला एक लीड सापडली, पण हे रॅकेट मी लवकरात लवकर एक्सपोज करेन ह्याची खात्री बाळगा. आणि त्यामध्ये आपलं कॉलेजचा स्टाफ तुला जी हवी ती मदत करेल. थँक्यू मॅम. इन्स्पेक्टर साहेब, मला वाटतं आता आम्ही अनिकाला घरी घेऊन जाऊ शकतो. कौशिकी मॅडम, अनिका विरुद्ध आपल्याकडे काहीच पुरावे नाहीत, त्यामुळे तिला अरेस्ट नाही करता येणार आपल्याला. फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून घ्या आणि घेऊन जा अनिकाला. थँक्यू सर. तुम्ही लई मोठं काम हातात घेतलंय. ह्या सगळ्यात तुम्हासनी काय बी गरज लागली ना, मला सांगा, मी मदत करतो. ऑफकोर्स मी तुला सांगणार. पण कमळी, एक कॉलेजची GS म्हणून तू काहीतरी करणं गरजेचं आहे. नाही म्हणजे या देशातल्या प्रत्येक नागरिकाने याबाबतीत काहीतरी करणं गरजेचं आहे. होय मॅडम, मी नक्कीच करणार. आणि ह्या सगळ्यात कुणाला काही त्रास होणार नाही ह्याची बी काळजी घेणार. आय नो. नाही म्हणजे तू जे काही ठरवलंयस, जसं ठरवलंयस तसंच कर. पण एक मैत्रीण म्हणून मला तुला एक सल्ला द्यायचा आहे कमळी. या बाबतीत इमोशनल विचार करून नाही ना चालत. अत्यंत प्रॅक्टिकली विचार करावा लागतो आणि या अशा केसमध्ये तर अत्यंत प्रॅक्टिकल विचार हवा. माझं ध्येय आता एकच आहे, या महाराष्ट्राला ड्रग फ्री करणं. पर मॅडम, ह्यात जर कुणाला त्याची चूक सुधारायची संधी मिळत असेल तर ती बी नाही द्यायची का आपण? नाही, ऑफकोर्स द्यायची. संधी तर दिलीच पाहिजे, पण चुकीला संधी द्यायची नाही. कमळी, हे बघा, एखाद्या व्यक्तीचा प्रश्न नाहीये. सत्य हे सगळ्यांपेक्षा मोठं असतं. मी कॉलेजमध्ये हेच शिकले. आय एम शुअर तू सुद्धा शिकली असशील. कमळी, आता आपल्या देशातले युवक एक खूप मोठ्या डिझास्टरमधनं जात आहेत आणि या डिझास्टरमधनं मला त्यांना वाचवायचं आहे. माझं हेच गोल आहे, माझं हेच ध्येय आहे. आणि आय एम शुअर तुझं सुद्धा तेच आहे. आणि आपल्या दोघींचेही ध्येय एकच आहे. विसरू नकोस. होय, मी नाही सरणार. आणि तुला काहीही मदत लागली तर मला कळ. यू डुइंग अ गुड जॉब. निघू. बाय. आपल्या कॉलेजमध्ये दरवर्षी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आपण आयोजित करतो. अशामुळे काय होतं की त्या महिलांकडून समाजातल्या मुली किंवा इतर महिला यांना प्रेरणा मिळते. आपणही त्यांच्यासारखंच काहीतरी काम करावं अशी स्फूर्ती मिळते. हाच उद्देश असतो या कार्यक्रमामागचा. गेली अनेक वर्ष अन्नपूर्णा इन्स्टिट्यूट हा उपक्रम राबवते. समाजाचं एक ऋण फेडायचं आपल्या परीने एक छोटासा खारीचा वाटा म्हणून हा उपक्रम आपण करत असतो. तर आता आपण इथे जे भेटलोय ते यंदाच्या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असावी याबद्दल चर्चा करण्यासाठी. कारण या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग सुद्धा नेहमीच महत्त्वाचा राहिलेला आहे. हो, आणि आत्ता जी काय बातमी पसरते आहे आपल्या कॉलेजबद्दल, त्यानंतर हा असा कार्यक्रम आपल्या कॉलेजसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, PR साठी. ऑल्सो हा असा कार्यक्रम जर का आपण आत्ता ऑर्गनाईज केला तर कॉलेजमध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत
त्या उघडकीस आणण्यासाठी सुद्धा मदत होईल. नाही, पण म्हणजे मी एक शंका म्हणून विचारतो की अशा या कार्यक्रमाला ही नशा करणारी मंडळी येतील का? सर, ॲज फार ॲज आय नो, ही अशी लोक अशा गर्दीच्या ठिकाणीच येतात. हे ड्रग्स वगैरे सगळे एक्सचेंज करण्यासाठी त्यांना अशी गर्दीचीच ठिकाणं लागतात, ती तशीच ठिकाणं निवडतात. बरं, सन्मान कोणाचा करायचा काय ठरवलंय? म्हणजे तुम्ही यादी वगैरे अशी काय केली आहे का? जी व्यक्ती आपल्या कर्तव्यापुढे भावनांचा विचार करत नाही अशाच व्यक्तीचा सत्कार होणार. कौशिकी खांडेकर आजी बरोबर ना? बरोबर ओळखलंस. कौशिकी खांडेकर. नो, म्हणजे नाही, मला मान्य नाही. असे सत्कार समारंभ करून आपल्या कॉलेजची जी बदनामी झालेली आहे, जी पत खालावलेली आहे, ती अशी परत येणार आहे का? मला नाही वाटत. आणि जिने माझ्या अनेकाची बदनामी केलेली आहे, तिला आपण जाब विचारण्याऐवजी आपण तिचाच सत्कार करतोय, हे किती योग्य आहे? मला तरी पटत नाहीये. माझी ना आहे. कामिनी ती तिचं काम करते. सत्याच्या बाजूने लढायला ताकद लागते आणि याच तिच्या कर्तृत्वाचा आपण सत्कार करणार. तेव्हा यंदाची सत्कार मूर्ती असेल कौशिकी खांडेकर.